येळकोट येळकोट सदानंदाचा बोला पुंडलिक वरदेव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज जेजुरी मुक्कामी पोहोचलेला आहे। महाराष्ट्र पोलीस हे नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यात देखील महाराष्ट्र पोलिसांचं मोठं योगदान असतं। पालखी सोहळ्याचा संपूर्ण बंदोबस्त, ट्रॅफिक असं विविध काम त्यांच्या पाठीमागे असतात आणि आज ज्यावेळेस माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीमध्ये पोहोचला त्यावेळेस त्यांना काय आनंद वाटला त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सर, आज माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी इथं मुक्कामी पोहोचलेला आहे, काय आपल्याला काय वाटतं? आम्हाला अत्यंत हा बंदोबस्त करायला मिळणं हे सुद्धा आमच्यासाठी भाग्यच आहे। मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं। अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। ड्युटी फर्स्ट, आम्ही ड्युटी तर प्रामाणिकपणे करत असतो, परंतु हा सोहळा अनुभवायला मिळतो। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं जे लोक येतात त्यांच्या भावभावना समजायला मिळतात, ह्यासाठी याच्यासारखा मोठा कुठलाच आनंद नाही। काय मॅडम, काय वाटतंय? माझं नशीब की मला भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच वारीचा बंदोबस्त लागला। ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करायला भेटली। हो, खूप आनंद वाटला। मॅडम, काय सांगाल? माझ्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे। बस मॅडम, काय सांगाल? माझा हा तिसरा बंदोबस्त आहे। मी वारी बरोबरचा खूप आनंद वाटतोय वारी बरोबर चालताना। सर, हा जो बंदोबस्त आहे हा शब्दात सांगण्यासारखा नाही। एवढा मोठा आनंद आज आमच्या सगळ्या पोलीस समाजाला झालेला आहे। एखादा अभंग म्हणून दाखवाल आमच्या प्रेक्षकांसाठी? पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून वाट, सुखी संसाराची सोडून वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। अशा सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे आषाढीवाडीसाठी जातात, त्यावेळेस सर्व लहान थोर सर्व सहभागी होतात। त्याचप्रमाणे आपले पोलीस बांधव सुद्धा हे मोठ्या आनंदाने या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। जेजुरी येथून प्रीतम पुरोहित, ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, जेजुरी।